दशक 8वा ज्ञानदशक. देवदर्शन समासामध्ये श्रीगुरु शिष्याला सांगतात, खरा देव हा स्वसंवेद्य आहे. म्हणजे तोच होऊन तो जाणावा लागतो. तो वेगळेपणाने जाणता येत नाही. आणि इंद्रादी देव, ईश्वर हे जे आहेत ते खरे देव नाहीयेत. मग जो खरा देव आहे तो कसा आहे? तर तो निराकार आहे, निरवयव आहे, अकर्ता, अमन, अप्राण असा तो खरा देव आहे. तर का इथे समर्थांनीच प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तर आपल्याला माहिती आहे की हा ग्रंथ जो आहे तो गुरु शिष्य संवाद रूपाने आहे. कारण गुरु शिष्यांच्या संवाद रूपाने उलगडत जातो ग्रंथ जो आपल्याला. कारण शिष्य प्रश्न विचारतो, गुरु त्याचं निराकरण करतात. पण आता इथे समर्थांनीच प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि समर्थांनीच उत्तरं दिलेली आहेत. अशा ग्रंथाचं स्वरूप आहे. आता इथे समर्थांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते 2ऱ्या दशकामध्ये आणि संपूर्ण प्रश्नरूपाने असा हा समास जो आहे दुसरा, तो दुसरा समास आहे. पण पहिल्या 4 ओव्यांमध्ये जो विचार सांगितलाय, तो आपण विचार करणार आहोत आणि जे 17 प्रश्न जे आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती 2ऱ्या, 3ऱ्या समासामध्ये समर्थांनी दिलेली आहेत. फक्त गुरु शिष्य संवाद रूपाने हा ग्रंथ असल्यामुळे शिष्य विचारतोय, की मग निराकार ब्रह्माने साकार ब्रह्मांड कशी निर्माण केली? त्या ब्रह्मांड निर्माण करणारा देव कोणता? त्याचं स्वरूप काय आहे? तो सगुण आहे का निर्गुण आहे? कोणी म्हणतात की ब्रह्मस्वरूपाला केवळ संकल्प झाल्यामुळे ही सृष्टी निर्माण झाली. असे अनेक प्रश्न जे आहेत, अनेक प्रश्न इथे निर्माण केलेले आहेत. तर म्हणतो की अवयवरहित म्हणून ब्रह्म हे निराकार आहे. कारण त्याला अवयव नाहीयेत. बघा आता अवयव आहे म्हणून आपल्याला आपण कोण आहोत? तर साकार आहोत. हात आहेत, पाय आहेत. ह्या देहाला संपूर्ण अवयव आहेत. म्हणून आपण काय म्हणतो? देहाचे अवयव. पण निराकार परब्रह्माला अवयव नाहीयेत. आता समर्थ इथे उत्तर द्यायला सुरुवात करतायत, की याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्मच एका सनातन तेथे माया मिथ्याभान विवर्त रूप भासे. हं? प्रश्न काय आहे, की अवयवरहित जे निराकार परब्रह्म आहे, मग या निराकार परब्रह्मापासून सृष्टी कशी निर्माण झाली? आणि दुसरी ओवी जी समासामधली आहे, ती अशी आहे, याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्मच एका सनातन तेथे माया मिथ्याभान विवर्त रूप भासे. एका शब्दामध्ये उत्तर दिलं समर्थांनी, की विवर्त रूप भासे. आता विवर्त हा शब्द जो आहे, तो आपल्याला समजावून घ्यायचा आहे. तर ह्याचा अर्थ असा आहे, की सनातन परब्रह्मावरती मायेच्या प्रभावामुळे जगद्रूप विवर्त भासतो. असा ओवीचा अर्थ आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित समजावून घेऊ, कारण हे शास्त्रशुद्ध विचार समर्थांनी विवर्त या शब्द या ओवीमध्ये घालून आपल्याला शास्त्राचा विचार करायला प्रवृत्त केलेला आहे. मग आता सनातन परब्रह्म. आता हे सनातन परब्रह्म कसं आहे? तर अनादी काळापासून आहे, की ज्याला आदी नाही, ज्याला अंत नाही, असं ते सनातन आहे, आहे आणि आहे. मग त्याच्यामध्ये काय होतं? तर मायेच्या प्रभावामुळे हे जगत जे आहे, ते सगळं विवर्त रूपाने भासतं. आता विवर्त याची एक स्पेसिफिक शास्त्रीय विचार जो आहे तो आपण करणार आहे. पण विवर्त म्हणजे अध्यास. म्हणजे त्याचा आभास जो आहे, ते अधिष्ठान परब्रह्मावरती जगताचा आभास होतो. आता विवर्त या शब्दाचा शास्त्रशुद्ध अर्थ असा आहे, की अधिष्ठानापेक्षा विपरीत व अन्यथारूप असणं. आता थोडं आपल्याला नेहमी श्रवण करण्याची सवय नसते असे शास्त्रशुद्ध. त्यामुळे थोडं अवघड वाटतं, पण अवघड काही नसतं. परत सांगते, विवर्त या शब्दाचा अर्थ जो आहे, तो अधिष्ठानापेक्षा विपरीत व अन्यथारूप असणं. आता अधिष्ठान कोण आहे? तर परब्रह्म आहे. बरोबर? त्या परब्रह्मापेक्षा विपरीत स्वभाव काय आहे त्याचा? तर ते कसं आहे, तर ते भासमान व्हायला लागले आणि परब्रह्म कसं आहे, तर शाश्वत तत्व आहे. आणि त्याच्यावरती हे सगळं भासमान व्हायला लागलेलं आहे. आता भासमान कोण आहे? तर माया आहे. तिचा स्वभाव कसा आहे? सत, असत, विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या असा मायेचा स्वभाव आहे. आता सत म्हणजे आहे म्हणावी, तर तिचा विवेकाने काय होतो? निराश करता येतो. संतांनी तो निराश केलेला आहे. आणि ती नाहीच म्हणावी, तर आपल्याला स्पष्टपणे अनुभवाला येते. असा हा मायेचा स्वभाव आहे. आणि परब्रह्म कसा आहे? तर निराकार आहे आणि निरवयव आहे. म्हणजे अधिष्ठान परब्रह्मापेक्षा तिचं स्वरूप कसं आहे? तर विपरीत आहे.
तो एक शास्त्रशुद्ध विचार आहे की कोणताही भ्रम किंवा अध्यास किंवा भास, हे शब्द का म्हणतेय? भ्रम म्हणजे अध्यास, अध्यास म्हणजे भास, सगळे समानार्थी शब्द आहेत. आता हे केव्हा होतो हो असा अध्यास किंवा भास? तर हा कशामुळे होतो? केव्हा होतो? हे सांगताना शास्त्र असं सांगतं, की जेव्हा कोणताही भ्रम किंवा अध्यास हा अविद्येचा परिणाम असून चैतन्याचा विवर्त असतो. त्या समर्थांनीच विवर्त हा शब्द ओवीमध्ये वापरला. त्यामुळे तो समजावून घ्यायला पाहिजे आपल्याला. कारण संतांना शास्त्राचं अजिबात वावडं नाहीये. मग आता संतांना वावडं नाहीये, संतांनीच हे शब्द ओवीमध्ये घातलेले आहेत समर्थांनी. तर आपल्याला सुद्धा ते शास्त्र शुद्ध समजावून घ्यायला पाहिजे. आणि हे का समजावून घ्यायचं? बघा ब्रह्मसूत्रामध्ये अध्यास भाष्य म्हणून आलेलं आहे. आणि त्या अध्यास भाष्यामध्ये त्याचा विस्तृत विचार केलेला आहे विवर्त या संकल्पनेचा. आता आपण एवढा खूप जास्त एवढी विस्तृत समजावून घेणार नाही आहोत. आता आपल्याला अभ्यासासाठी इथे जो विचार उपयुक्त आहे, तेवढाच आपण विचार इथे समजून घेणार आहोत. आता विवर्त ही संकल्पना, विवर्त म्हणजे आभास किंवा अध्यास आपण म्हटलं. मग ही समजून घेतल्यानंतर काय होतं, की हा सगळा आभास आहे, असं लक्षात येतं. आणि मग या जगतरूपी आभासामध्ये आपली अंतःकरण वृत्ती जी गुंतलेली आहे, ती आपल्याला विवेकाने काय करता येते तर अनासक्त करता येते. आणि म्हणून हा सगळा विचार जो आहे, हा विचार आपल्याला समजावून घ्यायचा आहे. बघा 2 संकल्पना आपण इथे समजावून घेऊयात. एक अविद्येचा परिणाम आणि दुसरा जो आहे तो विवर्त, असे 2 शब्द आहेत. आधी अविद्येचा परिणाम बघू आणि मग आपण विवर्ताकडे येऊयात. आता अविद्येच्या परिणामाची पण शास्त्रशुद्ध व्याख्या आपल्यासमोर ठेवलेली आहे. जो उपादान कारणाच्या स्वभावासारखा असतो, पण दिसायला मात्र भिन्न असतो, त्याला परिणाम असं म्हणतात. आता उदाहरण सांगितलं म्हणजे लक्षात येईल आपल्याला, की माती हे घटाचं उपादान कारण आहे. उपादान म्हणजे मूळचं कारण, मुख्य कारण. कारण माती असल्याशिवाय घट म्हणून सिद्धच होत नाही. मग आता मातीमध्ये पृथ्वीपणा आहे. पाणी घातलं की मिक्स केलं त्याचा काय होतो तयार? घट तयार होतो. आणि घटातही पाणी धारण करण्याची काय तर क्षमता आहे. म्हणजे पृथ्वीपणा, हा मातीपणा जो आहे, हा दोन्हीचा स्वभाव सारखा आहे. जसं आता माती तर माती आहेच, पण घटामध्ये पण काय आहे तर माती व्यतिरिक्त काहीही नाहीये. पण मातीपेक्षा घट दिसायला कसा आहे तर तो वेगळा दिसतो. आणि म्हणून घट हा मातीचा परिणाम आहे. जे मातीच्या स्वरूपात बदल झाला की त्याचा घट निर्माण होतो. आणि आपण त्याच मातीला काय म्हणतो तर घट म्हणतो. म्हणजे मातीशिवाय घट निर्माण होत नाही. कारण मातीचाच घट असं आपण म्हणतो. मग अगदी त्याप्रमाणे जगत हा अविद्येचा परिणाम आहे. अविद्या म्हणजे माया. अविद्येमुळे म्हणजे मायामुळे हे जग जे आहे ते आपल्याला संपूर्ण दिसायला लागलेलं आहे. आता हे कशाचं मी सांगितलं? अविद्येचा परिणाम, याचं आपण स्पष्टीकरण केलं. दुसरं आहे विवर्तवाद. बघा, तेथे माया मिथ्या भान विवर्त रूप भासे. आता विवर्तवाद म्हणजे काय आणि त्याचं लक्षण काय आहे, हे आपण व्यवस्थित शांतपणे समजावून घेऊयात. कारण एक संकल्पना जरी खूप छान समजली आणि तसं आपण चिंतन करत राहिलो, तर हा जगात हे सगळं जे आहे ते आभासात्मक आहे, हे लक्षात यायला फारसा वेळ लागत नाही. आणि म्हणून या शास्त्रशुद्ध ज्या संकल्पना शास्त्रकारांनी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत आणि त्या संतांनी आपल्या ओव्यांमध्ये सांगितल्यात. पण होतं कसं काय? आपण ह्या शास्त्रशुद्ध संकल्पनांचा फारसा विचार करत नाही आणि पुढे अभ्यास करत जातो. आणि तो शब्द तसाच तिथे राहून जातो. बघा विवर्तवाद म्हणजे काय? एक उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. बघा तिन्ही संध्येच्या वेळेला मी एकटीच रस्त्यावरून चालतेय. रस्ता कसा अगदी निर्जन आहे. रस्त्यावर कोणीही नाहीये. बघा ह्या काही अटी ज्या आहेत ना, ह्या अटी पण लागतात बरं का तिथे. रस्ता निर्जन आहे. मी एकटी चाललेली आहे. तिन्ही सांज म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की अंधुक प्रकाश असतो. अंधुक प्रकाशामध्ये तिन्ही संध्येच्या वेळेला मी रस्त्यावरून चाललेली आहे. कोणी रस्त्यावर नाहीये. अंतःकरणात भय आहे. अरे, मी एकटी रस्त्यावर चाललेली आहे. तर कुठेतरी असतं की नाही आपल्या अंतःकरणात भय. आजूबाजूला कोणी नाहीये आणि मी एकटी रस्त्यावर आहे. आणि एवढ्यात अंधुक प्रकाशामध्ये एक झाडाचं खोड दिसलं आणि त्या झाडाच्या खोडाऐवजी मला तिथे काय दिसलं तर एक राक्षस दिसला.
तर राक्षस म्हटल्यानंतर आपल्याला माहितीये राक्षस म्हणजे अकराळ विक्राळ असा एकदम भ्रम झाला, की असं काहीतरी त्या झाडाच्या खोडावरती आहे. एक चित्र विचित्र मला आकार दिसला. आता हा जो राक्षस आहे, तो कसा आहे? तो अध्यस्त आहे, म्हणजे तो आभास आहे. झाडाचं खोड काय आहे? अधिष्ठान आहे. ते अधिष्ठान झाडाच्या खोडावरती मला तो आभास रूपाने मला तो राक्षस जो आहे, तो राक्षस दिसला. कोणाला दिसला? मला दिसला. मी म्हणजे कोण? प्रमाता. प्रमाता म्हणजे कोण? तर जीव. म्हणजे जीवाला त्या झाडाच्या खोडावरती अध्यास झाला आणि त्या झाडाच्या खोडाऐवजी काय दिसला तर राक्षस दिसला. बघा विवर्तवादासाठी किंवा अध्यास ही संकल्पना समजावून घेण्यासाठी कायमस्वरूपी उदाहरण शास्त्रकार जे आहेत ते देतात. आता प्रश्न काय विचारला शिष्यानी? निरवय परब्रह्मावरती सृष्टी कशी निर्माण झाली? याचा आपण विचार करतोय. झाडाच्या खोडावरती राक्षसाचा भ्रम झाला. विचार करू. आता त्यातील स्थाणू, खोडाला काय म्हणतात? स्थाणू. स्थाणू पुरुष असं एक उदाहरण दिलं जातं नेहमी. स्थाणू म्हणजे झाडाचं खोड. आता हे झाडाचं खोड व्यावहारिक सत्यातलं आहे की नाही? व्यावहारिक सत्तेमध्ये झाड जे आहे ते आहे. आणि त्यावर भासलेला जो राक्षस आहे, हा कुठल्या सत्तेतला आहे? समर्थांनी आपल्याला सत्ता सांगितल्यात. सगळे अभ्यासक आहेत. व्यावहारिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता आणि तिसरी पारमार्थिक सत्ता. आता झाडाच्या खोडावरती भासलेला हा जो राक्षस आहे, तो कुठल्या सत्तेतला आहे? तर तो प्रातिभासिक सत्तेतला आहे. म्हणजे तो नाहीये, पण तो भ्रमामुळे मला तिथे भासला. आता व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता या दोन्ही सत्ता कशा आहेत? तर या भिन्न आहेत. आणि नेहमी एक नियम आहे, की अधिष्ठानाशिवाय भास किंवा भ्रम होत नाही. म्हणून झाडाचं खोड हे अधिष्ठान आहे आणि त्याच्यावरती राक्षसाचा भास झाला आणि त्या भासाला मी घाबरले सुद्धा. आता सत्तेच्या दृष्टीने त्यांचे स्वभाव भिन्न आहेत, कारण दोन्हीच्या सत्ता वेगळ्या आहेत. पण हा राक्षस जो आहे, हा स्थाणूवरचा काय आहे तर विवर्त आहे. आणि त्या झाडाच्या खोडावरती त्याला स्थाणू म्हणतात. म्हणजे त्या स्थाणूवर जो मला भास झाला, म्हणजेच तो स्थाणूवरचा काय आहे तर तो विवर्त आहे आणि तो अधिष्ठानापेक्षा विपरीत किंवा अन्यथा रूप आहे. विवर्ताची आपण व्याख्या काय केली? अधिष्ठानापेक्षा विपरीत किंवा अन्यथा रूप असणे. म्हणजे अधिष्ठान खोडापेक्षा तो कसा आहे तर भिन्न स्वभावाचा आहे. बघा आता, आता हा स्थाणू आणि हा जर राक्षस, तर पूर्ण उजेड पडला. त्या पूर्ण प्रकाशात जर सकाळी आपण पाहिलं आणि लक्षात आलं, की अरे काल काय होता तो मला भास झाला होता. आज तिथे काहीच नाहीये. आणि असं कळल्यानंतर माझी भीती लगेच निघून गेली. कारण पूर्ण प्रकाश त्याच्यावर पडला. काल अंधुक प्रकाश होता. मला भास झाला होता. आता आपण जर आठवलं तर आपल्याला पण असे अनेक भास होतात. आणि नंतर कळतं की अरे नाही तिथे काय होतं नुसता मला भास झाला होता. आता अजून थोडासा विचार करूयात म्हणजे समजायला सोपं होईल. तिन्ही सांजेला एक प्रवासी निर्जन रस्त्यावरून जंगलातून चालला. त्याला एक राक्षस दिसला. आता राक्षस दिसल्याबरोबर तो घाबरला, की नको बाबा पुढे जायला. इथे काहीतरी दिसतंय. आजूबाजूला कोणीच नाहीये. त्या राक्षसाने काही केलं तर? आणि तो पुढे गेलाच नाही. तो बिचारा अलीकडेच भीतीने परत मागे एक 10-12 पावलं जाऊन एका झाडामागे लपून बसला. खूप दमला होता. त्याला झोप लागली बसल्या-बसल्याच तिथे. आणि पहाटे जेव्हा जाग आली त्याला, तेव्हा लख्ख सूर्यप्रकाश पडला होता. आणि त्याला असं वाटलं रात्री आपण घाबरून झोपलो, आपल्याला कधी झोप लागली कळलं नाही त्या राक्षसाला घाबरून. आता तो राक्षस गेला असेल का तिथे असेलच आपण बघूयात बरं. म्हणून त्याने जेव्हा बघितला त्या सूर्यप्रकाशामध्ये, तिथे राक्षस नव्हता. फक्त काय होतं तर झाडाचं खोड होतं. तो राक्षस गेला कुठे? अहो, तो आलाच नव्हता, तर तो जाईल कुठे? तो जाईल कुठे? त्याला केवळ भ्रम झाला होता. पण हा भ्रम जाण्यासाठी काय पडायला पाहिजे तर पूर्ण प्रकाश त्याच्यावरती पडायला पाहिजे. दृष्टांत संपले. अगदी त्याचप्रमाणे चेतन परब्रह्मावरती जड जगताचा विवर्त होतो. चेतन परब्रह्म हे पारमार्थिक सत्तेतलं आहे. तर जगत हे जे आहे, तो काय आपण मगाशी बघितलं, तो अविद्येचा परिणाम आहे. म्हणजे मूळ मायेचा परिणाम आहे. म्हणून तो कसा आहे? सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहे. आणि अज्ञानावस्थेमध्ये ब्रह्मावर जगताचा भ्रम होतो आणि तो भ्रमच सत्य वाटत असल्यामुळे आपल्याला सुख-दुःख निर्माण होतात. मग आपण कोण आहोत? सगळेजण माझ्यासकट
आपण सगळे भ्रमिष्ट आहोत. कारण त्या भ्रमालाच आपण काय चाललो आहोत तर सत्य मानून चाललेलो आहोत. मग आत्मज्ञानाचा जेव्हा प्रकाश पडतो सद्गुरूंच्या कृपेने, संतांच्या कृपेने, तेव्हा आत्मज्ञानाच्या प्रकाशात जर आपण बघितलं तर त्या विवर्ताची निवृत्ती होऊन जाते आणि जग नाहीच. अहो ते मुळात झालंच नव्हतं. तर ते जाईल कसं? ते तुम्हाला भ्रमाने ते भासत होतं. असं आपल्याला संत सांगतात. ज्ञानदेवांची ओवी आहे. मावळीता विश्वाभासू नवल उदेला चंडांशू. जेव्हा ज्ञानरूप सूर्य उगवला तेव्हा काय झालं? आमचा हा विश्वाचा आभास जो आहे तो सगळा मावळून गेला. तर असं ही ज्या संकल्पना आहेत अशा एकदम लक्षात येत नाही प्रथम ऐकल्यानंतर. पण जेव्हा तुम्ही परत परत ऐकाल आणि परत परत हे समजून घ्याल तेव्हा ही समर्थांची ओवी जी आहे ही समर्थांची ओवी आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. ते जेव्हा विवर्त रूप भासे असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा शास्त्रकारांनी दिलेलं त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण समजावून घेतल्यानंतर खरंच हे जगत जर भासमान आहे, ते अध्यास ज्याला अध्यास म्हणतो हा सगळा आभास आहे, तर का आपण याच्यामध्ये एवढं गुंतून राहिलो आहोत? बरं? परत-परत त्या संकल्पना समजावून घ्याव्या लागतात. त्या पद्धतीने जसा विचार करावा लागतो. विचार केल्यानंतर हळू-हळू अंतःकरण वृत्ती जी गुंतलेली आहे, ती जी आहे ती हळू त्याच्यातनं सोडवावी लागते आणि त्यासाठी हे सगळे विचार असतात. म्हणून सांगितलेले विचार जे आहेत, ते दैनंदिन जीवनामध्ये जर आपण वापरले, अरे हे सगळं विवर्त रूप आहे. जगत विवर्त रूप आहे, तर माझा प्रपंच विवर्त रूप आहे. प्रपंच विवर्त रूप आहे, तर सगळेच माझ्या कुटुंबीय विवर्त रूप आहेत. माझा देह पण कसा आहे तर ह्या आत्मसत्तेवरती हा भासमान होतो आहे. असं हळू-हळू, हळू-हळू आपण जर आपल्या जवळ येत गेलो, तर लक्षात येतं की हे सगळं कसं आहे तर भासमान आहे. कारण मुळात ते झालेलंच नाहीये, पण त्याला आपण भ्रमामुळे काय दिलेलं आहे तर त्याला सत्यत्व दिलेलं आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात, "आदी एक परब्रह्म, नित्यमुक्त अक्रिय परम, तेथे अव्याकृत सूक्ष्म झाली मूळ माया." ज्या मायेचा परिणाम म्हणून हे संपूर्ण जगात भासायला लागलं, ती मूळ माया ब्रह्माच्या ठिकाणी प्रगट झाल्यासारखीच झाली. आता असं वाटतंय. पण ब्रह्म कसं आहे तर त्याच्यावरती माया भासमान होतीये. पण ते कसं आहे नित्यमुक्त आहे आणि ते अक्रीड आहे. असा हा समर्थांनी दुसऱ्या समासामध्ये सूक्ष्माशंकामध्ये हा विवर्तवाद जो आहे, हा समजावून दिलाय. बघा आता वाद ह्या शब्दाचा अर्थ काय आहे हो? तर वाद या शब्दाचा अर्थ एक स्पष्टीकरणाची रीत. आता वाद म्हटलं की आपण म्हणतो की भांडण-तंटा असा इथे अर्थ नाहीये. तर एक स्पष्टीकरणाची रीत एवढाच याचा अर्थ इथे घ्यायचा आहे. आता असे वाद अनेक शास्त्रकारांनी मांडलेले आहेत. आरंभवाद आहे, परिणामवाद आहे, मायावाद आहे, अजातवाद आहे, सर्व ब्रह्मवाद आहे, ईश्वर कारणवाद आहे. आता किती वाद आहेत? आता आत्ता आपण कुठला बघितला? आता विवर्तवाद बघितला. आणि अजातवाद जो आहे तो समर्थ बोलतायत. कुठल्या ओवीमध्ये बोलतायत? आता तिसरा जो समास आहे त्याच्यामध्ये पहिलीच ओवी अजातवादाची. "अरे जे झालेची नाही, त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे." अरे हे सगळं ब्रह्मांड, ही जगत, सृष्टी हे जे काही आहे हे झालेलंच नाहीये. तर तू मला त्याच्याबद्दल काय विचारतोयस? हा कुणाचा निर्णय? अजातवाद हा संतांचा निर्णय. आता हा अजातवाद आपल्याला परवडेल का हो? जगत मुळात झालेलंच नाहीये, त्याला अस्तित्वच नाहीये. आपल्याला झेपतच नाही. आणि म्हणून मायावाद जो आहे, म्हणजे हे सगळं मिथ्या आहे, हे मिथ्या आहे, हे आपल्याला पटतं. आता मिथ्या आहे म्हणजे जे येणारं आहे, टिकणारं आहे, जाणार आहे, जगाला उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. नंतर सगळे प्राणी मात्र जे आहेत, म्हणजे जीव, जन्म आहे, जरा आहे, मरण आहे. म्हणजे हळू हे जग पण पुढे, पुढे, पुढे काय आहे तर सरकतंय लयाच्या दिशेने. मग ह्याला मिथ्या म्हणता येतं, की हे सगळं कसं आहे? खोटं आहे. नंतर सर्व ब्रह्मवाद जो आहे, की सर्वत्र काय तर ब्रह्मच ओतप्रोत भरलेलं आहे. हे आपल्याला सांगितलेलं आहे संतांनी आपल्या ओव्यांमधून. ईश्वर कारणवाद आहे, हे सगळं जग ईश्वराने निर्माण केलेलं आहे. त्यामुळे त्याचंच आहे, त्याच्यात माझं काहीही नाहीये. असे वेगवेगळे वाद जे आहे, म्हणजे स्पष्टीकरण जे आहे या जगाच्या उत्पत्ती संबंधी, हे असे वेगवेगळे वाद आहेत. आता साधकांनी काय करायचं आहे, तर हे सगळे वाद समजावून घेऊन, ज्याला जो वाद क्लिक होईल तो वाद जो आहे, तो वाद अवलंबून त्या दिशेने साधना करायची आहे. तसा विचार करत, करत साधना करायची आहे. आणि ह्याच्यातून बाहेर पडायचं काय करायचं आहे तर
सातत्याने प्रयत्न करायचा आहे. कारण या मिथ्या मायेच्या बाजारातनं बाहेर पडल्याशिवाय शाश्वत तत्वाची अनुभूती येणं शक्य नाही. आता बाहेर पडायचं म्हणजे काय तर विवेकाने विवेकाने असा विचार करून, हे विवर्त आहे, भासमान आहे, हे मिथ्या आहे, हे ईश्वराचं आहे, माझ्यासह सगळं ब्रह्मच आहे, त्यामुळे तिथे भेदच नाहीयेत. त्या वादांचं पण एक वेगवेगळं स्पष्टीकरण जे आहे ते अतिशय सुंदर शास्त्रकारांनी केलेलं आहे. इथे विवर्तवादाचं आलं म्हणून मी इथे एवढं थोडक्यात आपल्या समोर इथे समजावून सांगण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून पण हे सगळं एकदा समजावून घेणं मात्र कसं असतं ना, हे अत्यंत आवश्यक असतं. आणि मग एखादा वाद मला क्लिक झाला, की मग तो बरोबर समजावून घ्यायचा, तसा विचार साधनेमध्ये बसवायचा आणि तो साधनेमध्ये उतरवायचा आणि असा उतरवला, की जगाकडे बघण्याची माझी पूर्वीची दृष्टी आणि आत्ताची दृष्टी आणि जी विचार केल्यानंतरची दृष्टी जी असते, ती जगाकडे बघण्याची एकदम वेगळी असते. कारण हे सगळं अध्यस्त आहे. हे सगळं अनिर्वचनीय मिथ्या आहे. आणि अशी एक स्थिती झाली, की मग जगात अगदी आनंदाने जीवन व्यतीत करता येतं आणि सगळे संत जे आहेत, अशा अंतःकरणाने किंवा अशा स्थितीमध्ये जे आहे, त्या जगामध्ये काय आहेत तर त्यांचं जीवन व्यतीत करतायत. तर आता इथे ओवी 4 पासून प्रश्न उपस्थित केलेले आहेत. सूक्ष्म तो दुसरा समास जो आहे तो 8व्या दशकातला, की ब्रह्म एकमेव निराकार, निर्विकार, क्रियाशून्य असताना त्यावरील लटकी माया कुठून आली? हे जग जे आहे ते हे जग कसं निर्माण झालं? मग तुम्ही जर म्हणता म्हणजे की हे सगुण हा भगवंत जो आहे तो सगुण आहे, का हा भगवंत आहे निर्गुण आहे? की तुम्ही माया मिथ्या म्हणता, माया एकटी कसं जग निर्माण करेल? असे अनेक प्रश्न जे आहेत, इथे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि त्याची उत्तरं जी आहेत ती मात्र तिसऱ्या समासामध्ये दिलेली आहेत. आणि जी आता मी म्हटलं, की अजातवादाची ओवी जी आहे, ती पहिल्यांदाच समर्थांनी सांगितलेली आहे. म्हणजे आधीच्या शंकेचं उत्तर देताना, की ज्या जगताच्या उत्पत्ती संबंधी तू एवढे प्रश्न विचारलेस, पण ते जगात मुळात झालेलंच नाहीये, त्याला अस्तित्वच नाहीये. मग त्याविषयी प्रश्नांना उत्तरं कशी देणार? आता एकनाथ महाराजांचं अतिशय सुंदर एक अ, चरण आहे. "वांझेची या लेका कैसी जन्मपत्रिका." ते मुळात झालेलंच नाहीये. जसं की त्यांनी उदाहरण दिलंय, की वांझेची या लेका म्हणजे वंध्या स्त्री असते. आता नावच काय आहे? वंध्या स्त्री. आता वंध्यत्वामुळे तिला अपत्य होणं शक्य आहे का? तर शक्यच नाहीये. मग ज्याप्रमाणे मग आता वंध्या स्त्रीला पुत्र झाला, मग त्याची जन्मकुंडली काढा, त्याच्यावर जातक संस्कार करा. हे जसं बोलणं निरर्थक असतं, त्याप्रमाणे निर्विकार ब्रह्माला ब्रह्मापासून जगत कसं निर्माण झालं, या चर्चेचा खाटाटोप व्यर्थ आहे. आता ही भूमिका कोणाची आहे? मी आधी म्हटल्याप्रमाणे संतांची भूमिका अजातवादाची. पण आता हे आपल्याला पटत नाही. डॉक्टर काका गमतीने म्हणतात, की मी जर इथे अजातवाद सांगायला बसलो, हे जग झालेलंच नाहीये, जग झालेलंच नाहीये. तर श्रोते म्हणतील, की तुम्ही झालेला नाही आहात, पण आम्ही मात्र झालेलो आहोत. कारण आम्हालाही काय वाटतंय सगळं तर सत्य वाटतंय, कारण धडधडीत डोळ्यांनी आम्हाला ते दिसतंय. आणि असा कोट्यावधी लोकांचा काय आहे तर पक्की समजूत आहे, की हे जग झालेलं आहे. मग आता झालेलं आहे असं म्हटलं तर त्याचं मी स्पष्टीकरण करावं लागतं. हे जग कसं निर्माण झालं? आणि म्हणून शास्त्रकारांनी जगनिर्मितीचं पण काय सांगितलंय ते निर्माण कसं झालं? आकाशात आत्मना संभूतः, आकाशात वायू, वायूत आपः असे क्रम जो आहे सृष्टी निर्मितीचा तो सांगितला. समर्थच म्हणतात ना, आधी काय करावं ते सगळी उभारणी करा आणि मग सगळी संवारणी करा. आता झालेलंच नाहीये, पटत नाही तर मग ठीक आहे, कसं झालंय ते सांगा. झाल्यानंतर मग ते लयाला कसं जातं, त्याची संवारणी जी आहे, ती संवारणी पण करा. कारण एवढं ते झालेलं नाहीये. हे आपल्या काय म्हणू अज्ञानी बुद्धीला जे आहे, त्या अज्ञानी बुद्धीला पटण्यासारखं नाहीये. आणि असं जर म्हटलं, की जग झालेलंच नाहीये. मग हा सगळा आपला देह ज्या जगामध्ये जीवन जगतो, ते सगळे आधारच काय होतील तर ते आधारच सुटून जातील. काहीच कळणार नाही आपल्याला, की साधना कशी करायची, मग तो जगाचा नियंता ईश्वर आहे, त्याची उपासना कशी करायची, हे नुसतं भासमय आहे. हे आपल्या म्हणजे तेवढी झेपच नाहीये ती आपली. आणि म्हणून हळू संत जे आहेत, की ते जग झालेलं आहे, इथपासून आपल्याला पुढे, पुढे, पुढे नेत राहतात. आणि मग नंतर ते लयाला कसं जायचं हे एका उंचीवर गेल्यानंतर ते आपल्याला सांगतात. तर आता इथे समर्थ म्हणतात, "अरे जे झाल्याची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो नेणे काही संशय
नुरे. आणि इथे समर्थांनी अनेक दृष्टांत जे आहेत हे दृष्टांत पुढील काही ओव्यांमध्ये आपल्या समोर ठेवलेले आहेत. आता समर्थ म्हणतात, दोरी करिता भुजंग, जळाकरिता तरंग, मार्तंडाकरिता चांग मृगजळ आहे. आता दोरी करता भुजंग. आता इथे दोरीवर सर्पाचा विशिष्ट परिस्थितीमध्ये भास होतो. आता ही परिस्थिती पण कशी पाहिजे? परत तेच आहे की तिन्ही सांज पाहिजे, अंधुक प्रकाश पाहिजे. आणि अंधुक प्रकाशात जर दोरी पडलेली असेल तर आपण एकदम घाबरतो की नाही, का इथे सर्प आहे का असं वाटतं आपल्याला. म्हणजे दोरीवर सर्पाचा काय होतो तर भास होतो. प्रत्यक्षात इथे सर्प असतो का? नसतो. पण होतो की नाही, तेवढ्या पुरता का होईना आपल्याला सर्पाचा भास होतो आणि आपण दचकतो सुद्धा. म्हणून दोरी करता भुजंग, जळाकरिता तरंग. आता इथे पाणी स्पष्ट दिसतं आणि तरंगही स्पष्ट दिसतो, तर दोन्हींनाही अस्तित्व असतं. नंतर मृगजळाचं उदाहरण दिलंय. मृगजळाचा भास होण्याकरता काय लागतं? माध्यमिचा सूर्य आणि माळ जमीन या दोन्हीची आवश्यकता असते. कारण भास मी आत्ता म्हटल्याप्रमाणे की अधिष्ठानाशिवाय भास होत नाही. जर मृगजळाचा भास व्हायचा असेल तर माळरान जमीन लागते, माध्यान्नीचा सूर्य लागतो, रोहिणी मुहूर्त लागतो. एवढ्या सगळ्या अटींसह जिथे मृगजळावरती त्याचा काय होतो तर भास होतो. पुढे म्हणतो, दोरी करिता भुजंग, जळाकरिता तरंग, मार्तंडाकरिता चांग मृगजळ वाहे. कल्पनेकरिता स्वप्न दिसे, शिंपीकरिता रूपे भासे. अनेक दृष्टांत दिलेले आहेत. केव्हा तरी केलेली कल्पना म्हणजे अगदी पूर्वजन्मात सुद्धा ती असू शकते. तशी स्वप्नात विपरीत स्वरूपात दिसते. कुठेतरी आपण दृश्य बघितलेलं असतं आणि स्वप्नात ते आपल्याला दिसतं. गारेचा दृष्टांत दिल्यानंतर की पाण्याच्या स्वरूपात थंडीमुळे बदल झाल्यानंतर गार तयार होते. म्हणजे आता गारेमध्ये पण पाणीच असतं. भिंत, मातीच्या अनेक विटा एकावर एक रचल्याने काय होते तर भिंत तयार होते. दुसरा कासवाचा दिलाय. कासवाने आपले पाय आत ओढून घेतलेले असतात, म्हणून ते पाय दिसत नाहीत आणि प्रसंगी ते थोडं हळूच बाहेर पण काढतं. दुसरा सावलीचा दिलेला आहे. पृथ्वीतून झाड उत्पन्न होतं आणि झाडामुळे सूर्यप्रकाशामध्ये सावली दिसते. 9वा दृष्टांत पुतळीचा दिलेला आहे, की डोळ्यातील बाहुल्या ज्या आहेत, त्या बाहुलीमुळे आपल्याला पदार्थ दिसतो. आता एवढे विविध दृष्टांत जे आहेत, ते समर्थांनी दिलेले आहेत. हे समर्थांचं काय आहे, तर ही कमाल आहे, की समर्थांनी एवढे दृष्टांत समजून सांगण्यासाठी बघा, संतांचं असं असतं, की दृष्टांताद्वारे आपल्याला या सगळ्या गोष्टी समजतात. मग ह्या सर्व दृष्टांतातून एकमेव अद्वितीय ब्रह्म सिद्ध करण्यासाठी हे दृष्टांत दिलेले आहेत, की या परब्रह्म अधिष्ठानावरती किती प्रकाराने भास होऊ शकतो, हे समर्थ आपल्याला या दृष्टांताद्वारे दाखवून देत आहेत. मग आता म्हटल्याप्रमाणे मी यातला कुठला तरी एक प्रकार साधकांनी आपल्या चिंतनासाठी स्वीकारायचा आहे आणि जग झालं नाही असा निश्चय जो आहे तो बुद्धीचा सातत्याने करत राहायचा आहे. आणि दुसरा मायावाद म्हटलं की मिथ्या आहे. आता झालं नाही याच्यापेक्षा आपण मिथ्या आहे हे जरा आपल्याला काय होतं तर ते पटू शकतं. म्हणून मायावाद जो आहे तो मायावाद स्वीकारायचा आहे. आता बघा पुढे हे नसलेलं जगत, आता मुळात काय समर्थ ते सांगतात की जग झालंच नाहीये. पण नसलेलं जगत का भासतं याचं उत्तर देताना समर्थ म्हणतात की विचित्र भगवंताची करणी वर्णवेना सहस्त्रफणी तेणे केली उभवणी अनंत ब्रह्मांडाची. आता काय झालंय की हे विचित्र भगवंताची करणी, आता ही मायावी ईश्वराची करणी अनाकलनीय आहे. आता ही माया कशी आहे तर अघटित घटना पटी अशी आहे. तिथे संकल्प निर्माण झाला की जग निर्माण व्हावं आणि अशी एक अघटित घटना तिने केली की हे सगळं जग एका क्षणात निर्माण झालं. बघा विचार करा की जग निर्माण होण्यापूर्वी तिने हे डोंगर, दऱ्या, पाणी कुठे ठेवलं असेल हो? केवढं मोठं जग आहे. एक अनंत कोटी ब्रह्मांड आपण जेव्हा म्हणतो ते अनंत कोटी आहेत. आपण एक ब्रह्मांड सुद्धा आपल्याला माहिती नाही. केवढं व्यापक आहे ते सगळं. मग हे सगळं तिने कुठे ठेवलं असेल आपल्याला काहीच माहिती नाही. तिने संकल्प झाला की हे जग एका क्षणात निर्माण झालं आणि म्हणून तिला एक नाव आहे अघटित घटना पटी असे. आणि त्या साह्याने ती काय करते अनंत ब्रह्मांडाचा भास दाखवते. आता हा भास ती माया दाखवते. कसा दाखवते? का दाखवते? हे कुणालाही काही सांगता येत नाही. बघा आता समर्थांनी क्रम सांगितलाय.
की प्रथम ब्रह्म आहे, जे निर्गुण निराकार आहे. नंतर निर्गुण निराकार परब्रह्माला संकल्प होणं शक्य नाही, कारण ते काहीच करत नाही, ते अकर्ता आहे, अमन आहे. संकल्प व्हायला मन लागतं. मग आता निर्गुण निराकार परब्रह्म जे आहे ते विवर्त रूप, त्याला विवर्त म्हणतो की नाही आपण, विवर्त रूपाने माया भासायला लागली आणि त्यापासून तो मायावी ईश्वर, आणि त्यांनी ईश्वराने मायेचं सहाय्य घेऊन ही अनंत सृष्टीचा तो भास आहे तो दिसायला लागला. म्हणून मायावी ईश्वराने मायाशक्तीच्या साह्याने माईक जग निर्माण केलं. त्यामुळे मायावी ईश्वर, तर बघा म्हणतानाच काय म्हटलंय, मायावी ईश्वर म्हणजे ईश्वर पण निर्माण झालेला आहे म्हणून तो मायावी आहे. त्यांनी मायाशक्तीचं सहाय्य घेतलं आणि हे माईक जग निर्माण केलं. म्हणजे ईश्वराच्या कक्षेपर्यंत संपूर्ण काय आहे तर हे मिथ्या आहे. म्हणजे ईश्वराचं स्वरूप पण कसं आहे तर मूळ माया हेच ईश्वराचं स्वरूप आहे. म्हणजे ईश्वर तत्व सुद्धा माईक आहे, मिथ्या आहे, तो सुद्धा भ्रम आहे. म्हणजे ईश्वरापासून म्हणजे भ्रमापासून निर्माण झालेलं हे जग सुद्धा कसं आहे तर भ्रमरूपच आहे. आणि म्हणून अजातवाद सिद्ध होतो की ते झालेलंच नाहीये. पण परत तेच आहे की हा सिद्धांचा अनुभव आहे, कोट्यावधी सामान्य लोकांचा अनुभव नाहीये. कारण असा कोट्यावधी लोकांचा अनुभव नाही म्हणजे त्यांच्या त्या अगदी त्यांना अंदाज तर नाहीये त्याचा. कारण हे झालेलंच नाहीये म्हटलं तर आम्ही आता कुणाची उपासना करू, काय करू? म्हणून सामान्यांच्या दृष्टीने हे जग ईश्वराने केलेलं आहे, तो या जगाचा नियंता आहे, हे संतांना शास्त्राला सांगावं लागलं. हे जग कोणाचं आहे तर ईश्वराचं आहे. ईश्वर त्याचा आत्ता आपण बघितलं ना, सांगितलं तर त्यांनी हे देवदर्शन समासामध्ये समर्थ म्हणतात की त्यांनी हे सगळं सूर्य चंद्र हे त्यांनी सगळे निर्माण केले. कारण हे कुणाच्या दृष्टीने सांगतात, हे आपल्या सामान्यांच्या दृष्टीने समर्थांनी ती मांडणी केली. आणि देवाचं दर्शन व्हायचं असेल तर त्याला हळूहळू, बघा पहिलीतला मुलगा असतो, पहिलीतल्या मुलाला जर 5वीचा अभ्यासक्रम दिला तर चालेल का? तो गोंधळूनच जाईल. त्यामुळे मला हे नको आणि तेही नको, तो सगळं सोडून देईल. अगदी त्या पद्धतीने आहे की अजातवाद हा काय आहे तर डिग्रीचा अभ्यास आहे आणि तो झेपत नाही आपल्याला. आणि म्हणून मग देवाचं दर्शन, त्या खऱ्या देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर अगदी तुम्हाला खालपासून म्हणजे त्या जगतामधल्या दृश्य जगतापासून तुम्हाला हळूहळू त्या दृश्य तत्वापर्यंत संत नेतात. आणि म्हणून हा जो ईश्वर तो जगाचा नियंता आहे. मग आता काय करा, तो नियंता आहे ना, तो नियामक आहे ना, मग जो नियम्य जीव आहे त्यांनी ईश्वराची काय करावी तर उपासना करावी. आणि सगळे त्या ईश्वराची उपासना करतात आणि हा भाव संत कधीही मोडत नाहीत, जरी ते अजातवादावर असले तरी. कारण त्यांना माहितीये की यांना हळूहळूच आपल्याला पुढे न्यायचं आहे. कारण अजातवादाला गवसणी घालण्या इतकं परिपक्व अंतःकरण झालेलं नाहीये त्या सगळ्या सर्वसामान्यांचं. म्हणून आधी तुम्ही ज्यांनी जग निर्माण केलं त्याला तुम्ही आधी ओळखा, त्याची उपासना करा, त्याच्या आज्ञांचं पालन करा. आणि या दृश्य जगताच्या निमित्ताने ही माया विस्तार पावली आहे. त्याच्यामध्ये पण कोण आहे तर ईश्वरच आहे. कारण ईश्वराचीच ही माया आहे. त्यांनी पाणी निर्माण केलं, तो पाण्यात शिरला. त्यांनी पृथ्वी निर्माण केली, तो पृथ्वीत शिरला. तो सगळीकडे तो ओतप्रोत भरलेला आहे. आणि का ईश्वराशिवाय कुठेही काहीही नाही. आता जो सगुण निराकार ईश्वर आहे, तोच निर्गुण निराकार परब्रह्म आहे. आणि म्हणून सर्वम खल्विदम ब्रह्म, हा सर्व ब्रह्मवाद. थोडं गोंधळल्यासारखं होईल आपल्याला. पण असं आहे की सर्व ब्रह्मवाद आहे. आता जेव्हा आपण श्लोक म्हणतो, ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी, म्हणतो की नाही. मग ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, जिथे जिथे माझं मन जाईल तिथे तिथे तू आहेस. जे सगळीकडे काय आहे तर ते ब्रह्म आहे, तो ईश्वर आहेच. यालाच काय म्हटलेलं आहे, सर्व ब्रह्मवाद. आता इथे परत समर्थ असं म्हणतात की ही सगळी जे बोलणी आहेत की नाही, त्या बोलण्यातलं रहस्य जे आहे तो क्वचित कोणीतरी जाणतो. कारण त्याच्यासाठी हा सगळा शास्त्राभ्यास करावा लागतो. हे सगळं शास्त्र समजावून घ्यावं लागतं आणि ते सुद्धा संत संगतीमध्ये समजावून घ्यावं लागतं. कसं ना, हे एकदाच समजावून घ्यायचं आणि छान समजावून घ्यायचं. आणि मग आपल्याला ह्या अशा समर्थांच्या ओव्या ज्या जागोजागी आलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला आकलन व्हायला लागतात. पण संत संगतीशिवाय, शास्त्रशुद्ध अभ्यासाशिवाय हे आपल्याला उलगडत नाही. म्हणून म्हटलं, एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरुळा जाणे. बघा, हरी आहे, द्वैत नाम दुरी ही अद्वैत कुसरी म्हटलंय, विरुळा जाणे.
ही जी हे जे शास्त्र जे आहे, अद्वैत शास्त्र जे आहे, कुसरी म्हणजे बघा ते अगदी काम करतात ना, कुसरीचं काम करतात, बारीक बारीक धाग्यांचं काम करतात ते, पैठण्या वगैरे विणतात. ते किती विरळा असतात ना, त्या पद्धतीने या दृश्य जगतामध्ये हे तत्व जे आहे, जे अत्यंत कसं आहे तर अदृश्य सूक्ष्म तत्व जे आहे, तो जाणणारा एखादा विरळाच असतो. तर इथे पुढे आपल्या समोर आता इथे समर्थांनी जे पुढे हेच आता मी जे स्पष्टीकरण केलेलं आहे, तेच आपल्याला या ओव्यांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्याचा अर्थ जर आपण वाचला ग्रंथामध्ये, तर ते आपल्याला दिसेल. पुढे समर्थ म्हणतात, की नामरूप माये लागले, तरी हे बोलणे नीटचे झाले, येथे श्रुती अनुमानले कासयासी. आता ज्याला ज्याला नामरूप असतं, ते सर्व माईक असतं. आता आपण दृश्य जगताकडूनच त्या अदृश्य तत्वाकडे त्याचा वेध घ्यायचा आहे आपल्याला. मग आता नामरूपातनं जायचं. मग जे जे दिसतं ते कसं असतं तर माईक असतं. बघा, जे जे रूप आणि नाम तो तो अवघाची भ्रम, असं समर्थ 6व्या दशकामध्ये दुसऱ्या समासामध्ये 13व्या ओवीमध्ये म्हणतात, की जे जे नामरूपाला आलेलं आहे ते सगळं मायेचं स्वरूप आहे आणि स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे पुन्हा पुन्हा शंका घेण्याचं अजिबात कारण नाही. पण समजुतीसाठी जग उत्पन्न झालं आहे, असं गृहीत धरलंय, म्हणून पुढे जगत उत्पत्तीची प्रक्रिया शास्त्रानुसारी समजावून सांगितलेली आहे. कारण आता जगत उत्पन्न झालंय, मग आता तुम्ही सांगा ना, उत्पन्न झालं तर ते कसं उत्पन्न झालंय हेही आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे आता उपनिषदांचा जर आपण अभ्यास केला किंवा शास्त्र ग्रंथांचा अभ्यास केला, तर जगत उत्पत्तीच्या सुद्धा प्रक्रिया आपल्याला वेगवेगळ्या दिसतात. मग थोडा संभ्रम निर्माण होतो. एक उपनिषद म्हणतं पंचीकरणाने जगत निर्माण झालं. दुसरं उपनिषद म्हणतं की त्रिवृत्तकरण सांगितलंय. म्हणजे 3च भूतांनी निर्माण झालं. आता हे कसं कसं काय वेगवेगळं सांगतायत हो उपनिषद. पण 3 भूतं जरी सांगितली, तर 2 अध्यारोप त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे पंचमहाभूतांचं आणि त्रिगुणांचं जग निर्माण झालं. आता खूप चिकित्सा जर आपण जगत निर्मितीची करायला लागलो, एकाने असाच प्रश्न विचारला हो. हे एवढे वेगवेगळे जगनिर्मितीचे काय सांगितले आहेत, तर असं जग निर्माण झालं, इकडे असं जग निर्माण झालं. नक्की कसं जग निर्माण झालं हे कसं समजायचं? डॉक्टर याकांनी खूप छान उत्तर दिलं. हे बघ, एकदा समजून घ्यायचं की जग कसं निर्माण झालेलं आहे. फारसं त्याच्यामध्ये शिरण्याची आवश्यकता नाही. जग निर्माण झालं, त्याच्यामध्ये आपण निर्माण झालो. पतित होऊन आपण या जगामध्ये पडलोय मायेच्या प्रवाहामध्ये. पण याच्यातनं बाहेर कसं पडायचं हा मात्र अतिशय शास्त्रशुद्ध आपल्याला जो विचार आहे तो संतांनी आणि शास्त्राने सांगितलाय आणि तसा मात्र शास्त्रशुद्ध विचार सातत्याने साधकांनी करत राहायचा आहे. कारण जगनिर्मितीच्या अनेक प्रक्रिया सांगितल्यात आणि त्याच पद्धतीने समर्थांनी पण या 25 ते 58 ओव्यांपर्यंत जगनिर्मितीची आपल्यासमोर इथे प्रक्रिया सांगितलेली आहे. समर्थ म्हणतात, की आता असो हे सकळ बोली, मागील आशंका राहिली, निराकारी कैसी झाली मूळ माया. ते म्हणतात निराकार ब्रह्मापासून साकार माया कशी उत्पन्न झाली, हा प्रश्न अजून तसाच राहिला आहे. आणि त्यामुळे त्याचं काय करतोय मी तर आता इथे स्पष्टीकरण करतोय. आणि परत अनेक दृष्टांत समर्थांनी जे आहेत, ते समर्थांनी दिलेले आहेत. बघा समर्थ म्हणतात, जादूगाराने टाकलेला मोहजाल. आता जेव्हा आपण जादूचे प्रयोग बघायला जातो, तेव्हा तो काय करतो? हातचलाखी करतो किंवा दृष्टिबंधन करतो आणि आपल्याला ते सगळं सत्य वाटायला लागतं. मग अगदी त्याचप्रमाणे काय आहे तर हे मायेचं मोहजाल आहे आणि त्यामुळे हे जग कसं आहे तर मिथ्या आहे. पण हा सृष्टीचा कसं आहे ना, ती आपल्याला सत्य वाटते. कशामुळे सत्य वाटते? तर भ्रमामुळे सत्य वाटते. काय खूप छान आम्ही लहानपणी ते जादूगार रघुवीर जे आहेत, त्यांचे प्रयोग बघायला जायचो. आता आई-बाबा आम्हाला घेऊन जायचे आणि लहान मुलं जे असतात ती प्रयोग बघतो की नाही आपण, तर अगदी सगळं आम्हाला खरं वाटायचं. अरे बापरे! किती त्यांनी पटकन त्या फुलाचं काय अजून काय बाई निर्माण केली. एक जिथे छोटी मुलगी तयार व्हायची, त्या छोट्या मुलीचा एकदम काहीतरी दुसरा घोडा व्हायचा. ती सगळी हातचलाखी असायची. पण लहान मुलं त्याच्यामध्ये रंगून आणि रमून जातात. तसं आम्ही पण रमून जायचो. पण मोठ्या माणसांना हे पक्का माहिती असतं की नाही हो, ही हातचलाखी आहे म्हणून. पण लहानपणी मात्र ते सत्य वाटतंय. अगदी त्याच पद्धतीने संत जे आहेत ते कसे आहेत तर ते मोठे आहेत, महान आहेत. त्यांना हे माहिती आहे, की हे जग कसं आहे तर ही त्या मायेची हातचलाखी आहे. पण आम्हाला काय वाटतंय ही माया मात्र सत्य आहे. आणि म्हणून
ज्या पद्धतीने लहानपणी आई वडील समजावून सांगायचे, अरे ते खरं नव्हतं जादूचा प्रयोग, ती हातचलाखी होती. ते खोटं होतं, तू कशाला एवढा घाबरलास? अगदी त्याच पद्धतीने संत आम्हाला समजावून सांगतायत, की "अरे हा मायेचा भ्रम आहे, ही मायेची हातचलाखी आहे. तू घाबरू नकोस. तू अभ्यास कर, विचार कर शास्त्रशुद्ध आणि या मायेच्या भ्रमातून तू बाहेर पड." पुढे समर्थ म्हणतात, "आकाश असता निश्चळ, मध्ये वायू झाला चंचळ, तैसी जाणावी केवळ मूळ माया." तर आता हे कसं त्याची करामत सांगतायत. हे कसं निर्माण झालं? आता मूळ आकाश जे असतं ते अतिशय शांत असतं. त्यात कुठलीही हालचाल होत नाही. पण अचानकपणे जर तिथे वारा व्हायला लागला, तर काय होतं? तिथे हालचाल निर्माण होते. अगदी त्याप्रमाणे ही या शांत ब्रह्मामध्ये ही स्फुरणरूप जी आहे ती मूळ माया निर्माण झाली. आता इथे म्हटलंय की त्यांनी रूप वायूचे झाले. तर वायूला काय आहे तर वायूमुळे आकाश खंडित होतं का? शक्यच नाहीये. तो वायू त्या आकाशामधनं पण वाहतो. त्याप्रमाणे ही मूळमाया अचानक काय झाली तर उत्पन्न झाली. पण त्यामुळे ब्रह्माला काही काय आलं नाही तर ते ब्रह्म जसं आहे तसं अबाधित राहिलं. म्हणजे परत विवर्तवाद या परब्रह्म अधिष्ठानावरती हे सगळं निर्माण झालं. पण ते कसं निर्माण झालं आणि कसं त्याच्यामध्ये राहून सुद्धा कसं अलिप्त आहे ते परब्रह्म, हे समर्थ आपल्याला इथे सांगतायत. आकाशात अचानक वायू निर्माण झाला. तो आधीपासून नव्हता. कारण आत्मना आकाशासंभूतः आकाशात वायुः म्हणजे आकाशापासून पुढे वायू निर्माण झाला. तो आधी नव्हता. अगदी त्याच पद्धतीने मूळमाया आधी नव्हती. ती नंतर मूळमाया निर्माण झाली. ती सत्य मानावी तर ज्ञानी महात्म्याच्या दृष्टीने ती नसते आणि ज्ञान झाल्यानंतर ती लीन होऊन जाते. पुढे समर्थ म्हणतात, की वायू स्पर्शाने आपल्याला अस्पष्टपणाने कळतो. कळतो ना, आपला दिसत नाही, पण वायू आपल्याला त्याचा स्पर्श होतो. अगदी त्या पद्धतीने ही मूळमाया आहे, हे तर्काने मानावं लागतं. आणि गुण आणि जड मायेच्या रूपाने ती दिसते. तर गुण म्हणजे मूळमाया, गुणमाया आणि जडमाया. गुणमाया म्हणजे त्रिगुणांची सत्व तम आणि पंचमहाभूतांची पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता गुण पिंड ब्रह्मांडामध्ये गुणमाया आहे. पृथ्वी काय आहे तर तमोगुणाची आहे. वारा रजोगुणाचा आहे. अशाच पद्धतीने सगळे पदार्थ जे आहेत ते कसे आहेत तर प्रत्येक गुणांचे आहेत. व्यक्ती पण त्रिगुणांच्या आहेत. अभिव्यक्ती पण ज्या होतात त्या त्रिगुणांच्या आहेत. पंचमहाभूतांची माया तर आपल्याला पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश दिसते. पण तिचं मूळ स्वरूप मात्र आपल्याला दाखवता येत नाही. आता वायू सत्य आहे असं म्हटलं तर डोळ्यांनी दिसत नाही. तो पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याबरोबर उडणारी फक्त धूळ दिसते आपल्याला. अगदी त्याप्रमाणे मूळ माया तर्काने किंवा श्रुती प्रमाणाने कळते, पण ती दिसत नाही. मग ती कशी दिसते? तिचा अविद्या रूपाने झालेला हा विस्तार जो आहे त्याला धूळ म्हटलेला आहे. बघा, या देहादी जगताला काय म्हणतात? समर्थ धूळ म्हणतात. आणि या जगताच्या रूपाने ती आपल्याला दिसती आहे. ज्याप्रमाणे वाऱ्याबरोबर धूळ, ढग, गवत, धूर हे दृश्य पदार्थ आकाशात उडतात, त्याप्रमाणे मूळ मायेचे विविधतापूर्ण जग हे ब्रह्मस्वरूपात दिसायला लागतं. आणि आकाशात मूळचे नसताना अचानकपणे अनिर्वचनीय ढग जमतात. त्याप्रमाणे मायेच्या प्रभावामुळे ब्रह्मस्वरूपात अचानक जग दिसू लागतं. तर आता हे कसं आहे, की आकाश आहेच ना, म्हणजे पोकळी जी आहे, ती सगळीकडे आहे, कुठे नाही अशी नाहीच आहे. मग त्याच्यामध्ये एकदम ढग येतात. आता अनिर्वचनीय का म्हटलंय त्याला? त्याच्याबद्दल नक्की काही बोलताच येत नाही. आता आहे म्हणता ते निघून जातात. म्हणून त्यांना अनिर्वचनीय असं म्हटलेलं आहे. अगदी त्याप्रमाणे या मायेच्या शक्तीमुळे, मायेच्या प्रभावामुळे त्या निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूपामध्ये अचानक हे जग जे आहे, ते जग दिसायला लागतं. आधी नाहीये, पूर्वी नंतर नाहीये, मध्येच ते दिसायला लागतं. दृश्य जगात पूर्वी नव्हतं, एकाएकी ते उत्पन्न झालं. अगदी ज्याप्रमाणे ढगांमुळे शांत आकाशामध्ये हालचाल व्हायला लागते आणि असं वाटतं की त्या आकाशाचा शांतपणा मोडला, पण सूक्ष्म जर आपण बघितलं, तर त्या ढगांमुळे त्या आकाशाचा शांतपणा मोडत नाही. त्याप्रमाणे मायेमुळे निर्गुणाला सगुणता आल्याचा भास होतो. पण ज्ञानदृष्टीने जर पाहिलं, तर निर्गुणात्माला जराही धक्का लागत नाही. निर्गुण ब्रह्म जसंच्या तसं निर्विकार, निराकार जे आहे, ते जसंच्या तसं असतं.
आणि मी कोण आहे? जीव. प्रत्येक जीवाचं मूळचं स्वरूप काय आहे? तर ब्रह्म आहे. आता त्याचा साधनेमध्ये काय उपयोग करायचा? की कितीही प्रपंचामध्ये हालचाली झाल्या, काही होऊ देत, सुख दुःख होऊ देत, काही ढवळाढवळ होऊ देत, पण मी निर्गुण परब्रह्म असल्यामुळे मी शांत राहायचं. आणि अशी जेव्हा साधना साधक करायला लागतो, आता हे बघा, ते तत्व कसं आहे? गतिरहित आहे आणि हे सगळ्याला काय आहे? प्रपंचाला गतिशीलता आहे, गतिशीलता आहे. सतत ते परिवर्तनशील आहे, सतत बदलत आहे. आणि हा सगळा अभ्यास कशासाठी करायचा? की मूळचं स्वरूप जे माझं आहे ते गतिरहित आहे, पराशांत आहे. पुढे समर्थ म्हणतात, ढग जमा झाले आणि विरून गेले तरी आकाश शांत असतं. तसं निर्गुण ब्रह्म प्रत्यक्षात सगुण कधीच होत नाही. दुरून पाहिलं तर डोंगर निळे दिसतात, पण निळेपणा त्या डोंगरांना अजिबात चिकटलेला नसतो, कारण तो त्यांचा नसतोच. तो फक्त एक आभास निर्माण झालेला असतो. अगदी त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्म त्या निळाईप्रमाणे कसं आहे तर अत्यंत अलिप्त आहे. भगवंत म्हणतात ना भगवद्गीतेमध्ये, मी सगळ्यांमध्ये आहे, पण मी कसा आहे, कशातही लिप्त नाहीये. ब्रह्मस्वरूपाने बोलतायत जेव्हा भगवंत. मी कसा आहे तर अलिप्त आहे. अजून एक दृष्टांत दिला समर्थांनी. बघा, वाहन वेगाने, आता आपण बघतो की जर वेगाने वाहनं काय असतात तर रस्त्यावर चालू असतात. पण ते कसं आहे, अधिष्ठान आहे की नाही त्याला? रस्ता तो हलला तर काय होईल? वाहनं चालू शकतील का? नाही चालू शकणार. अधिष्ठान हे स्थिरच पाहिजे, ते जराही हलत नाही. मग आपल्याला असं लक्षात येतं, की ज्या अर्थी पृथ्वी गोल फिरतीये. सगळ्यांना माहिती आहे, आपण शाळेमध्ये शिकलोय, की पृथ्वी काय आहे तर गोल फिरते. मग आता ही अनंत कोटी ब्रह्मांड पण फिरतायत. दिवसामागून रात्र आहे, रात्री मागून दिवस आहे. आपलं सगळं जीवन गतिशील आहे. मग ह्या सगळ्या गतीमागे एक गतिरहित तत्व जे आहे ते नक्की आहे आणि ते परब्रह्म आहे. मग आता हे का फिरताना वाटतंय? तर हे भ्रमामुळे वाटतंय. म्हणून स्थिर असलेला चंद्र ढगांमुळे पळतो असं वाटतं. पण ते पळणं हा भ्रम आहे. चंद्र तर स्थिरच आहे की. धडाडलेला अग्नीच्या ज्वाळा थरारू लागला की आकाश थरथरल्यासारखं वाटतं, पण आकाश थरथरत नाही. ते शांतच असतं. अगदी त्या आकाशाप्रमाणे निर्गुण ब्रह्म सर्वत्र व्यापून आहे. पण ते जगत रूपाने आपल्याला काय वाटतं तर सगुण झाल्यासारखं वाटतं, पण हा केवळ भ्रम आहे. म्हणून दृष्टिबंधनाचा खेळ, तैसी माया हे चंचळ, वस्तू शाश्वत जैसी तैसी. हा सगळा नजरबंदीचा प्रयोग जसा भ्रामक असतो, त्याप्रमाणे माया भ्रमरूप आहे आणि ब्रह्म मात्र नित्य, सत्य आणि अनादी आहे. आता ब्रह्म हे अखंड आहे, त्याला अवयव नाहीयेत, पण ते खंडित का वाटतं? उपाधी भेदाने ते खंडित वाटतं. इतक्या 84 लक्ष योनी निर्माण झाल्या. उपाधी आपण आणि आपलं लक्ष कोणाकडे आहे? उपाधींकडे आहे. मग आपल्याला वाटतं, की ब्रह्म इतकं झालं का खंडित? इतक्या उपाधी झाल्या म्हणून? अजिबात नाही. त्याच्यात खंड पडतच नाही. उपाधी भेदाने ते आपल्याला खंडित वाटतं. पण ते मात्र कसं आहे तर अखंड आहे. आणि खंडित वाटतं हे कशामुळे? तर मायेमुळे वाटतं. पण माया पाहता मुळीच नसे, परी हे साचा ऐसी भासे, उद्भवे आणि निरसे आभाळ जैसे. जसं ढग जमा होतात आणि विरून जातात, त्याप्रमाणे अनिर्वचनीय माया जगत रूपाने सत्य असल्याप्रमाणे ती भासते. आणि ते स्फुरण झालेलं आहे. एकोम बहुश्याम. तर स्फुरण कोणाला होतं? तर हे ईश्वराला होतं. आणि तीच माया आहे. तिथे स्फुरण, तिथे अविद्या निर्माण होते. आणि हा सर्व खेळ जो आहे तो गुणमायेचा आहे. पण निर्गुण ब्रह्म, तर गुणमाया म्हणजे काय? तर सत्वरजतम जी मूळ माया जी आहे ती. ती मूळ माया आहे, तीच गुणमाया होते. ती गुणमाया तीच का होते? तर पंचमहाभूतांची माया होते. पण निर्गुण ब्रह्म हे अक्रीड आहे. पण आता हे सगळं जिथे अविद्या निर्माण झाली, तिथे काय अध्यास निर्माण झाला. आणि अध्यासाचा, या अध्यस्थाचा खेळ जो आहे अधिष्ठान परब्रह्मावरती भासतो. कारण आपण पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं, की अध्यास किंवा अध्यास म्हणजे भास व्हायचा असेल, तर त्याला काहीतरी अधिष्ठान लागतं. अधिष्ठानाशिवाय भास होत नाही. मग ज्या अर्थी या देहादी जगताचा भास होतोय, त्या अर्थी अधिष्ठान परब्रह्म आहे. त्या अधिष्ठान परब्रह्मावरती या देहादी जगताचा भास होतो आहे. म्हणून पुढे म्हणतात, मिथ्या मायेचा खेळ, उद्भव बोलिला सकळ, नाना तत्वांचा पाल्लाळ सांडोनिया. 82 तत्वांच्या तपशिलाचा पसारा आपण सोडून देऊ. कारण मिथ्या मायेच्या खेळातील जगताची निर्मिती मूळ मायेतच आहे असं शास्त्रकार सांगतायत. आणि संपूर्ण 82 तत्व ही कशी आहेत? मूळ मायेमध्ये आहे.
मूळ माया कार्योन्मुख झाली, म्हणजे मूळ माया जगत निर्मितीचा तिथे काय झाला, संकल्प झाला की त्याला वायू म्हणतात. आता बघा, सुरुवातीला ही सगळी जी तत्व होती ना पंचमहाभूत, ती सूक्ष्म सूक्ष्म स्वरूपात असतात. त्याला तन्मात्रा असं म्हटलंय. ती दिसत नाही डोळ्यांनी. आणि जेव्हा तिथे स्फुरण निर्माण होतं की जगत निर्माण करावं, स्फुरण कोणाला होतं? मूळ मायाला होतं. आणि ते स्फुरण निर्माण झालं की त्या सूक्ष्म जी पंचमहाभूत असतात त्यांना स्थूल स्वरूप निर्माण होतं. ती डोळ्यांनी दिसण्यासारखी होतात आणि सगळी सृष्टी निर्माण होते. आता याचा विचार जो आहे ना, तो पुढच्या आपण ह्याच्यामध्ये करूयात. आता याच्यातले आपल्या काही ओव्या राहिल्यात. पण सूक्ष्म पंचमहाभूतांचा याच्या पुढचा जो समास आहे ना, त्या समासाची प्रस्तावना या 7-8 ओव्यांमध्ये जी आलेली आहे. आता आपला वेळ पण संपत आलेला आहे. त्यामुळे आता ही प्रस्तावना आणि पुढचा समास असं आपण पुढच्या सत्रामध्ये घेऊयात. आणि त्याचा जो विचार आहे, पंचभूतांचा कर्दम केला, असं जेव्हा समर्थांची ओवी आहे, तेव्हा बघा आता पहिलं काय आहे? आकाश, हा आकाश वायू. आता आकाश काय असेल तर एक पूर्ण आकाश तत्व आहे. तर त्याच्यामध्ये बाकीची 4 पण पंचमहाभूत त्याच्यामध्ये असतात. वायूमध्ये वायूचा पूर्ण भाग आणि बाकीच्या पंचमहाभूतांचा 1/4 भाग. असं एकमेकांमध्ये ती भूतं कालवतात आणि ती कालवून भगवंत ही सृष्टी मूळ मायेचं साह्य घेऊन ती निर्माण करतो. ज्या पद्धतीने आपण घर बांधताना सगळं एकत्र करतो की नाही, वाळू, सिमेंट वगैरे, त्यात पाणी घालावं लागतं. अगदी त्या पद्धतीने त्यांनी म्हटलं की पंचमहाभूतांचा कर्दम केला आणि ही सृष्टी जी आहे ती निर्माण केलेली आहे. त्याचे गुण पण सांगितलेले आहेत पंचमहाभूतांचे. हा जो विचार आहे 58 पासून तो 66व्या ओवीपर्यंत आपण पुढच्या वेळेस प्रस्तावना म्हणून घेऊ आणि पुढचा जो चौथा समास आहे सूक्ष्म पंचभूत, त्यांचा आपण विचार करूयात. बघा, थोडं क्लिष्ट वाटण्याचा संभव आहे, पण आपण जर परत परत श्रवण केलं आणि व्यवस्थित समजावून घेतलं तर अवघड असं काहीच नसतं. कारण संतांनीच हे समास, हे शास्त्रशुद्ध विचार जे आहेत ते आपल्यासमोर ठेवलेले आहेत आणि ते आपल्याला सांगण्यासाठीच त्यांनी सांगितलेले आहेत की आपल्या बुद्धीचा निश्चय व्हावा. बघा, आधी जसं असतं की हा जगताचा पसारा जो आहे सूक्ष्म सूक्ष्म, तो सगळा समजावून सांगितलाय आणि समजावून सांगितल्यानंतर परत हे सगळं मिथ्या आहे असा बुद्धीचा निश्चय होण्यासाठी ते समजावून घ्यायचंय. आणि समजावून घेतल्यानंतर मिथ्यत्वाचा बुद्धीचा निश्चय झाल्यानंतर सत्य तत्व जे ते मी आहे एवढं त्याच्यातनं सार काढायचंय. पण तरी हे सगळं समजावून घ्यावं लागतं. कारण जे मिथ्या आहे त्याला आपण सत्य मानून चाललेलो असल्यामुळे एवढा हा विस्तार जो आहे, हा विस्तार संतांनी केलेला असतो आणि तो आपल्यासाठी केलेला असतो. आज आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.